नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते। आज आपण ऑपरेशन थिएटरचे आत आहोत विनायक स्पाइन हॉस्पिटलला, पुंडरी, पुणेला। आज आपल्यासोबत एक नवीन पेशंट आहे। पेशंटचे नाव आहे आशा माने। त्यांचा पहिला एमआरआय बघूया आपण। एमआरआय मध्ये काय दिसतंय? हे चौरस मणके आहेत, ही मधली गादी आहे। ही चौरस मणका ही मधली गादी चांगली आहे। हा मणका पुढे गेला, हे मागे गेला, त्याच्यामुळे मधली गादी पूर्ण बाहेर आली। आता शीर कशी दिसते? इथे शीर मोकळी दिसते, हे दबले म्हणून दिसते। तर आपल्याला हे शीर मोकळी करायचे आणि मणका जेवढा शक्य जागेवर बसवायचे। एक्सरे मध्ये बघितला तसं दिसतो। ही मणका जरा बघितलं इथे, ही चौरस मणका आहे, हा चौरस मणका आहे। हा मणका मागे गेला, हा मणका पुढे रेड कलरने दाखवलाय, हे मागे गेलेला। तो मणका पुढे मागे सरकलेला आहे आणि एक खूप जास्त कॉमन प्रॉब्लेम, भरपूर लोकांना असा असतो। हे काय स्पेशल ऑपरेशन नाहीये, हे आपल्या दररोजचं ऑपरेशन आहे। आता पेशंट सोबत आपण गप्पा मारू आपण थोडा 5 मिनिटं। आता आपण बघू पेशंट शुद्धीवर आहे की नाही आहे। आता आम्ही ऑपरेशन करतोय। नमस्कार आशाताई। नमस्कार। ऑपरेशन सक्सेस झाला। संध्याकाळी सोडा, तुम्ही बाहेर गेले 1 तासात मोकळी चालणार आहे। संध्याकाळी तुम्ही रनिंगच करणार आहे, कळलं का? 1 नंबर भारी सक्सेस झाला। तुम्हाला काय दुखला जाणवला का, त्रास झाला का? ऑपरेशन सक्सेस झालेला आहे। पॅरालिसिस काही होणार नाही तुम्हाला, त्याच्यावरती गॅरंटी अगोदरच दिली होती। तुम्ही बाहेर आले की लगेच चालायची सुरुवात करणार, कळलं का? ओके, चल, ओके, थँक्यू।